श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 5 डिसेंबरला आहे कालभैरव जयंती, म्हणजे कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथी. अष्टमी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु कार्तिक महिन्यामध्ये जी अष्टमी तिथी येते तर यालाच आपण कालाष्टमी म्हणतो, म्हणजेच कालभैरव जयंती म्हणतो. आणि या दिवशी कालभैरवनाथांची आपण पूजा करत असतो, वेगवेगळे उपाय करत असतो. परंतु तुम्हाला काही गोष्टी करता नाहीत आल्या, कालभैरवांची पूजा करता आली नाही, त्यांचे दर्शन घेता आले नाही तरी चालेल, परंतु काही चुका आहेत ज्या आपण या दिवशी जर केल्या, आपल्याकडून त्या अगदी नकळतपणे झाल्या तरीसुद्धा कालभैरव जे आहेत तर ते नाराज होतात आणि याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आपल्याला या चुका या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. या चुका कोणत्या आहेत तर हे आपण पुढे पाहणारच आहोत. कालभैरव हे कठोर शिस्तीचे आहेत. जर कोणी आपली फसवणूक केली किंवा आपले कोणाकडे अडकलेले पैसे असतील तर हे पैसे परत मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय हे कालभैरव जयंतीला केले जातात. त्याप्रमाणेच आपण जर खरेपणाने प्रामाणिकपणे वागलो तर कालभैरवांचं जरी रौद्र रूप असेल तरीसुद्धा त्याला भिण्याची गरज नाही. कारण कालभैरव जे आहेत तर ते खऱ्या व्यक्तींना कधीही शिक्षा करत नाहीत. ज्या व्यक्ती खोटारड्या आहेत, ज्या व्यक्ती इतरांना त्रास देतात तर अशाच व्यक्तींना कालभैरव हे शिक्षा करतात. कालभैरव जयंतीच्या दिवशीच भगवान शिवांच्या कालभैरव या रूपाची उत्पत्ती झाली. तसेच या दिवशी जे तंत्र मंत्राची उपासना करतात तर यांच्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आणि खास असतो. या दिवशी मंत्र जे आहेत तर ते सिद्ध केले जातात. कालभैरवांच्या पूजेमुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होते, नजरदोष नष्ट होतात, वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाहीत. तसेच काही आजार असतील, शत्रुपीडा असेल, ग्रहदोष असतील तर इत्यादी संकटांपासून सुद्धा कालभैरव जे आहेत तर ते आपले रक्षण करतात. कालभैरव हा शंकरांचाच एक अवतार आहेत आणि त्यांचे वाहन शिवान म्हणजे कुत्रा आहे. कालभैरवांना 4 हात असून त्यांची वेशभूषा ही शंकरांसारखीच आहे. त्यांच्या कमरेभोवती वाघाचे कातडे तर हे गुंडाळलेले आहे. तर असे हे त्यांचे रूप जे आहे तर ते आपल्याला प्रथम दर्शनी भयभीत करते, परंतु ते आपल्या भक्तांवरती नेहमी कृपा करतात. ते कठोर शिस्तीचे दैवत आहेत. त्यांना खोटं अजिबात चालत नाही. परंतु जो भक्त भक्तिभावाने त्यांची पूजा करतो, उपासना करतो, त्यांना नेहमीच ते संकटापासून दूर ठेवतात, त्यांचे रक्षण करतात. आपल्या पित्याच्या म्हणजे दक्ष राजाच्या हवनकुंडात सती जेव्हा गेली तेव्हा भगवान शिवांना राग हा अनावर झाला आणि ते कालभैरव रूपात प्रकट झाले. कालभैरवाने दक्ष राजाला दंडित केले होते. आता आपण या दिवशी पूजा कशी करायची आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. कालभैरवाचं मंदिर जर तुमच्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी जाऊन कालभैरवांचं दर्शन घ्या. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. 1 नारळ, काळे तीळ, उडीद हे कालभैरवांना अर्पण करायचे आहेत. थोडीशी खडीसाखर सुद्धा ठेवायची आहे. तसेच नैवेद्यामध्ये उडीद वडे, जिलेबी तर हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आता जर तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल, कारण काही गावांमध्ये कालभैरवांचं मंदिर नाही, तर मग तुम्ही घरीच कालभैरवांची पूजा करा. किंवा जर तुम्हाला घरीसुद्धा पूजा करणे शक्य नसेल तर या दिवशी 11 वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. हे आपल्याला वेगवेगळ्या ज्या पीडा आहेत, नजरदोष आहेत तर यापासून नक्कीच मुक्त करते. त्यामुळे 11 वेळेला कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे. जरी तुम्हाला 11 वेळेला जमले नाही तरीसुद्धा 1 वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. म्हणणे शक्य नसेल तर तुम्हाला श्रवण करायचं आहे. तसेच या दिवशी तुम्हाला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा पाठ करायचा आहे. तसेच या कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आपण चपाती साखर खायला देऊ शकतो. याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की आपण कुत्र्यालाच का द्यायचं, काळ्या कुत्र्यालाच का ही गोष्ट खायला द्यायची, यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात, याचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा का लावायचा, याने आपले ग्रहदोष पीडा कमी होतात. हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, कोणती चूक करायची नाही, याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. तो सुद्धा जर अजूनही पाहिला नसेल तर तोही पाहू शकता. आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा हा नक्की लावावा.
तसेच या दिवशी याचकांना म्हणजेच भिकाऱ्यांना अवश्य दान करावे. कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत. त्यामुळे कालभैरवनाथांची आपण भक्ती केली तर आपल्याला भौतिक सुख जे आहे तर ते सुद्धा मिळते. कालभैरवनाथांची उपासना केल्याने किंवा फक्त कालभैरवाष्टकच्या पठणामुळे सुद्धा भूतबाधा, पिशाच्च तर यापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या ज्या काही समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, कोणाकडे पैसे अडकलेले आहेत तर अशा समस्यांचे निवारणसुद्धा हे कालभैरव करत असतात. तर या झाल्या की आपण कोणत्या गोष्टी करायच्या, पण यासोबतच आपल्याला काही चुका या दिवशी करायच्या नाहीत. कालभैरव हे कठोर शिस्तीचे दैवत आहेत. त्यामुळे आपल्याला या दिवशी खोटं बोलायचं नाही. चुकूनही खोटं बोलू नका. खरेपणाने वागा. कोणालाही त्रास देऊ नका. तसेच कोणाचाही अपमान करू नका. कोणालाही दुःख होईल, कोणाचंही मन दुखावलं जाईल असं वागू नका. त्याप्रमाणेच आपल्याला अजून सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी कुत्र्याला मारहाण करू नका. कुत्रा, गाय हे जे प्राणी आहेत तर यांना कधीही मारहाण करू नये. बघा, आपले पूर्वजसुद्धा म्हणत होते की कुत्र्यामध्ये भैरव असतो. म्हणजेच काय, तर कुत्रा जो आहे तर तो कालभैरवांचा सेवक मानला जातो. कालभैरवांचे वाहन कुत्रा आहे. त्यामुळे आपल्याला चुकूनही कालभैरव जयंतीच्या दिवशी कुत्र्याला मारायचं नाही, त्याचा अपमान करायचा नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. तर तुमच्या दारामध्ये जर कुत्रा आला, गाय आली तर तिला काहीतरी खायला किंवा कुत्र्याला काहीतरी तुम्ही खायला द्या. अगदी तुम्हाला गोड पोळी जमली नाही तर भाकरी द्या, बिस्किट द्या, परंतु कुत्र्याला काहीतरी खायला नक्की द्या. रस्त्याने सुद्धा जाताना जर तुम्हाला या दिवशी एखादं कुत्रं मिळालं तर तुम्ही त्या कुत्र्याला सुद्धा बिस्किट खायला देऊ शकता. कालभैरवांचा आशीर्वाद हा आपल्याला यामुळे मिळतो आणि आपल्या आयुष्यातील अडचणींपासून कालभैरव आपले रक्षण करतात. तसेच आपल्याला कोणाबद्दलही वाईट भावना ठेवायची नाही. कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. कोणाचे नुकसान होईल तर असे वागायचे नाही. अशा साध्या सोप्या गोष्टी आहेत ज्या कालभैरव जयंतीला आपल्याला पाळायच्या असतात. त्याप्रमाणेच आपल्या घरामधलं वातावरण जे आहे तर हे सुद्धा दूषित होईल असे वागू नका. घरातील स्त्रियांचा आणि इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांचा सुद्धा अपमान करू नका. तर ह्या साध्या सोप्या चुका आहेत, ह्या जर आपल्याकडून घडल्या तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपण ते भोग जे आहे तर ते भोगत बसत असतो. त्यामुळे अगोदरच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत. कालभैरव हे शक्तिपीठांचे रक्षक आहेत. त्यामुळे प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी कालभैरवांचं एक छोटंसं मंदिर असतं. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी जर काही कारणाने तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, सुतक असेल, पिरियड असेल, अशा काही कारणांमुळे जर तुम्ही कालभैरव मंदिरात जाऊ शकला नाही, कालभैरवांची पूजा उपासना करू शकला नाही, तर कोणत्याही रविवारी तुम्ही कालभैरवांचं दर्शन करू शकता. आपण जर रविवारी कालभैरवांचे दर्शन केले तर आपल्या आयुष्यात जी काही संकटे आहेत, जी काही निराशा आहे, भीती आहे, तर या सर्वांपासून कालभैरव हे आपले रक्षण करत असतात. यासोबतच तुम्हाला कालभैरवाचं मंदिर जर जवळ नसेल तर या दिवशी तुम्ही शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन शिवांची पूजा सुद्धा करू शकता. कारण कालभैरव जे आहेत तर ते शंकरांचेच एक अवतार आहेत. त्यामुळे कालभैरवांची पूजा करणे शक्य झाले नाही तरी आपण या दिवशी विधिवत पूजा ही शिवांची करायची आहे. यामुळे सुद्धा आपल्याला कालभैरवांचे आशीर्वाद मिळणार आहेत, शिवांचे आशीर्वाद मिळणार आहेत. त्यामुळे शिवांची पूजा तर आपण नक्कीच करू शकतो. शिवमंदिर हे प्रत्येकाला जवळपास असतंच आणि जरी जवळ शिवांचं मंदिर नसेल तरी घरामध्ये जर शिवलिंग असेल तर याची आपण विधिवत पूजा करायची आहे. यामुळे सुद्धा आपल्याला शिवांचे आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत.